नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या चांगल्या प्रयोगांची दखल आपण आपल्या ह्या जनता दरबारातून घेत आहोत आणि त्यासाठी आम्ही सातत्याने तुम्हाला आवाहन करत असतो की तुमच्याही भागामध्ये असे कुठे चांगले प्रयोग असतील तर त्याची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. आणि तुमच्याकडून आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. प्रचंड प्रमाणामध्ये माहिती आमच्यापर्यंत पोचलेली आहे. निरनिराळे प्रयोग आमच्यापर्यंत पोचलेले आहेत. या साऱ्या प्रयोगांची दखल आपण जनता दरबारामधून घेणारच आहोत आणि त्यासाठी या साऱ्या प्रयोगकर्त्यांच्या गावी जनता दरबारची टीम येणार आहे आणि हे सारे प्रयोग आपण जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. पण तत्पूर्वी आमची तुम्हाला कळकळीची विनंती हीच आहे की या साऱ्यासाठी जनता दरबारची प्रेक्षक संख्या वाढवणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबार बघत राहा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारातला आपला आजचा विषयही खूप वेगळा आहे, तळागाळातला आहे, वंचित आहे. दुःख म्हणजे नेमकं काय असतं, एकटेपणा काय असतो, अगतिकता काय असते, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नेमकी काय असते, सारेच गंभीर विषय आहे. अर्थात ह्या तळागाळातल्या जनतेसाठी शासनातर्फे काही योजना राबवण्यात येतात. या योजनेची अंमलबजावणी होत असते. अर्थात त्या अंमलबजावणीमध्ये कधी त्रुटी असतील, कमतरता सुद्धा असू शकतात. पण या साऱ्याची माहिती आपल्याला असतेच असं नाही. तेव्हा क्षणभर आपण थांबूया. या दुःखितांचं जीवन नेमकं काय असतं ते बघूया. शासनाच्या योजना काय आहे त्याची माहिती घेऊया, जागरूक राहूया आणि ह्या माहितीतून आपण काही योगदान देऊ शकतो का, शासनाला काही सहाय्य करू शकतो का, हेही आपण लक्षात घेऊया. पण तत्पूर्वी या दुःखितांचं जीवन नेमकं कसं असतं ते क्षणभर थांबून बघूया. भोवताली सारा काळोख होता, वाटचाल माझी एकाकी होती. जगणं सारं सुन सुन होतं, मरण मात्र बाकी होतं. पण तरीही जगावं तर लागतच होतं. दोन वेळच्या दाणा पाण्यासाठी वणवण संपत नव्हती. आपण सारीच लेकरं त्या देवाची. मग अशी होरपळ का बरं आमची? वारून आता 18 वर्ष झाली. 18. मग मुलगा होता सीआरपीत, त्या हे 5वं वर्ष माझा मुलगा वारला. सीआरपीत रिटायरमेंट लिहिलं, रांची बेरनं प्रेत आलं. 2 मुली होत्या, एक मुलगी वांगी नाही. काय खाल्लं असतं मी सांगा तुम्ही. कमरेनं पडली, मनका चिमलाय, काय कामधंदा होत नाही, काय नाही मला. आम्ही दोघं नवरा बायको आहे. आमचा मुलगा एकुलता एक होता. ती नवरा बायकोचं भांडण 7 वर्ष तिच्या पाठीमागलं फिरून फिरून वैतागून तिचं भांडण होऊन तिनं बायकोचा खून करून आता तुरुंगात आहे. आम्ही अशक्त पाण्यात दोघं मालक जाग्या व्हायचा आता. हे दुःख, या साऱ्या वेदना बघून आपल्या साऱ्यांचंच मन द्रवतं. सुख फार दूर राहिलं. निदान ह्यांना 2 वेळचं जेवण मिळावं अशीच आपल्या सर्वांची नक्कीच इच्छा असणार. अर्थात त्यासाठी शासन पातळीवर विविध योजना आहेत, त्यांची अंमलबजावणी होते आहे. पण मुळात या साऱ्यांची ही परिस्थिती नेमकी कशी आहे याचा अभ्यास करण्याची गरज विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री हसन मुश्रीफ यांना वाटली आणि त्यांनी त्यासाठी अनेक गावोगावं अक्षरशः पिंजून काढली. किती कुटुंब बघितली मी. साहेब मंत्री आपल्या गावी अंधारी असा दौरा काढला आणि 1.5 वर्ष मी गावागावात गल्ली गल्ली फिरत होतो, घराघरात. काय चित्र होतं की दुर्दैवाने विधवा झालेली आहे भगिनी, ती गावात आलेली आहे. दुर्दैव नवरा मेला. आता ती काय सासरे म्हणजे पांढऱ्या पाहिजे आहे, चल तू कुठं आता बघतीस. मग ती गावाकडे आली. परित्यक्ता नवऱ्यानं सोडली, ती बिचारी आली गावात. आई वडिलांची बघायची इच्छा आहे, म्हातारे मुलीला बघावं, तर ती भाऊ भाऊ बघू देत नाही. ही आली होय असं मोठं घालते, तुम्हाला माहिती नाही ते काय काय केल्यात, ती बघून देत नाहीत. आणि ती रानमाळ होत्या कधी निराधार होऊन आहेत. कोण काळजी करणार यांची? तुम्ही 100 भगिनी जमवा गावात जावा कितीतरी, त्यातल्या 10 भगिनी तुम्हाला अशा दिसल्या नाहीत. काय सांगशील ती शिक्षा मी बघतो. निराधार झाले आहेत, ते अपंग आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत. याच्या आपल्या योजना आहेत. कोण जाणार यांच्यापर्यंत, कोण पोहोचवणार? कार्यकर्त्यांना ह्यात रस नाही. त्यांना कुठेतरी काहीतरी पद पाहिजे. हे जो सामाजिक काम जे आहे हे अतिशय पोटतिडकीने करण्याची गरज आहे. या साऱ्या वंचित घटकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे निरनिराळ्या योजना राबवण्यात येत आहेत. ह्या योजना ज्या आहेत त्या अतिशय गरीब, सर्वसामान्य, विधवा, परित्यक्त्या, अपंग की ज्यांना कुणाचाही आधार नाही अशासाठी
हा विभाग राबवतोय. तुम्ही जर बघितलं या समाजामध्ये श्रीमंत माणूस दिवसेदिवस श्रीमंत होत चाललेला आहे आणि गरीब माणूस हा दिवसेदिवस गरीब होत चाललेला आहे. फार मोठी दरी होते. किती विकासाचा दर वाढला ते आपला महासत्ता देश होणार असला तरी अनेक कुटुंब या 600 रुपयाच्या अनुदानाकडे डोळे लावून बसतायत. हे सुद्धा चित्र या राज्याला पुष्णावं नाही. आणि म्हणून या योजना ज्या आहेत की ज्यांना खरोखरच कुणाचा आधार नाही अशांच्यासाठी या योजना राबवल्या गेलेल्या आहेत. विशेष सहाय्य विभागाच्या निरनिराळ्या योजनांमधली ही संजय गांधी निराधार अनुदान योजना 1980 सालापासून राज्य सरकारनं ही योजना कार्यान्वित केलेली आहे. संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ ही योजना 1980 पासून या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. पण ती योजना फक्त निराधारांच्यासाठी होती आणि त्यानंतर आमच्या लोकशाही आघाडी शासनानं अनेक बदल यामध्ये केले आणि समाजातल्या वंचित घटकाला यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. या योजनेद्वारे 65 वर्षांपर्यंतच्या निराधारांना 600 रुपये प्रति महिना अनुदान देण्यात येतं. बंधुनो, दुसऱ्या आपण या योजनेमध्ये आपल्याला आठवत असेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ही 250 रुपये पेन्शन मिळत होती. आपण जयंत पाटील त्यावेळेचे अर्थमंत्री यांना या कागदमध्ये आणलं. फार मोठा महिलांचा मेळावा घेतला आणि म्हणून 500 रुपये पेन्शन आपण विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केली आणि मी मंत्री झाल्यानंतर पुन्हा 100 रुपये वाढ करून 600 रुपये आपण केलेले आहे. महागाईमध्ये एवढे 600 रुपये मध्ये उदरनिर्वाह होणं कठीण आहे आणि म्हणून मी आता नवीन प्रस्ताव करतोय की 1000 रुपये या महिन्याची पेन्शन व्हावी अशी माझी योजना आहे. मुळात ही योजना 65 वर्षांपर्यंतच्या गरीब निराधारांसाठी आहे. त्यासाठी त्यांचं 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये रहिवास असण्याची आवश्यकता आहे किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्न 21,000च्या आत असण्याचीही आवश्यकता आहे. अजून यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. या योजनेमध्ये अजून काही त्रुटी आहेत. एक त्रुटी अशी आहे की 21,000 रुपये उत्पन्नाची अट ही आपल्याला 40,000 रुपयाची करायची आहे. तसा प्रस्ताव माझा मंत्रिमंडळासमोर गेलेला आहे. या योजनेसाठी गरीब, निराधार, वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक मानसिक आजारांनी रोगग्रस्त, विधवा स्त्रिया, परित्यक्त्या स्त्रिया इत्यादी घटक पात्र आहेत. अनेक योजनेमध्ये बदल सुचवले. त्याच्यामध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस या योजनेचा लाभ देण्याचा आम्ही निर्णय घेतला. 18 वर्षाखालील अनाथ, अपंग, सिकलसेलग्रस्त व अन्य दुर्धर आजाराने त्रस्त मुले किंवा मुली असतील तर त्यांना पालकांच्या मार्फत हा लाभ देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 35 वर्ष व त्यावरील वयाची अविवाहित स्त्री जर तिला कुठलाही आधार नसेल व या योजनेच्या उत्पन्न मर्यादेत ती बसत असेल तर तिलाही लाभ देण्यात यावा असा आम्ही निर्णय घेतला. आणि घटस्फोटित मुस्लिम स्त्रीबाबत या GR-मध्ये एक मोठा निर्णय घेतला आला. या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठी वय, रहिवास आणि उत्पन्नाचे दाखले देण्याची आवश्यकता असेल. जर का आपण अपंग असाल तर अपंगत्वाचं प्रमाणपत्र देण्याची अपेक्षा आहे. जर का विधवा किंवा परित्यक्त्या असतील तर त्या बाबतीतली प्रमाणपत्र किंवा दाखले आपण द्यावेत अशी ही अपेक्षा असते. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना मुलं असतील तर ती मुलं 25 वर्षाची होईपर्यंत या योजनेतून लाभ मिळत राहतात. पण 25 वर्षाची मुलं होण्यापूर्वी जर का ती मुलं कमवती झाली तर ह्या योजनेचे लाभ आपल्याला मिळत नाहीत. पण जर का एखाद्या लाभार्थ्यांना सर्व मुलीच असतील तर मात्र ह्या योजनेचे लाभ त्यांना शेवटपर्यंत मिळतात. या योजनेची माहिती आपल्याला गाव पातळीवर तलाठी कार्यालयामध्ये मिळते आणि शहर पातळीवर तहसील कार्यालयामध्ये या साऱ्या योजनेची माहिती उपलब्ध असते. या सर्वांमधली पहिली योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना. 1980 पासून ही योजना राज्यात राबवण्यात येते आहे. 65 वर्षांपर्यंतच्या निराधार गरीब व्यक्तींना ही योजना लागू होते. त्यांचं वार्षिक उत्पन्न 21,000च्या आत पाहिजे. अशा व्यक्तींना प्रतिमाह 600 रुपये इतकं अनुदान दिलं जातं. ह्या योजनेच्या पात्रतेसाठी रहिवास, वय, उत्पन्न
हे दाखले जोडणं आवश्यक असतं। या योजनेचा अर्ज प्रत्येक गावातल्या तलाठ्याकडे मोफत उपलब्ध असतो। हे अर्ज भरून तलाठ्याकडे दिले जातात। जर एखादी व्यक्ती अपंग असेल तर अपंगत्वाचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे। एखादी स्त्री विधवा परित्यक्त्या असेल तर संबंधित कागदपत्र जोडणं आवश्यक असतं। या सर्व लाभार्थ्यांची मुलं 25 वर्षांपर्यंत होईपर्यंतच हा लाभ मिळणार आहे, किंवा मुलांना नोकरी असेल तरही हा लाभ बंद होतो। पण जर एखाद्या लाभार्थ्याला मुलीच असतील तर मात्र हे नियम त्यांना लागू होत नाही, त्यांचं अनुदान तसंच सुरू राहतं। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं कुटुंबही त्यांचं उत्पन्न विचारात घेऊन या योजनेत समाविष्ट करण्यात येतं। या योजनेसाठी गाव पातळीवर तलाठ्याकडे सर्व प्रमाणपत्रांसोबत हा अर्ज भरून अर्जदारांना आणून द्यायचा। सर्व पडताळणी झाल्यावर तलाठी हे अर्ज तहसीलदारांकडे आणून देतात। शहरी पातळीवर त्या प्रभागांमध्ये लाभार्थ्यांनी आपले अर्ज भरावेत। मग या साऱ्या अर्जांची छाननी तहसीलदारांकडून केली जाते आणि मग संजय गांधी निराधार योजना समिती पुढे हे अर्ज ठेवले जातात आणि त्यात लाभार्थ्यांची निवड केली जाते। मग ही यादी प्रभागांमध्ये तसंच ग्रामसभेमध्ये प्रसिद्ध केली जाते आणि मग लाभार्थ्यांना प्रति महिना 600 रुपयांचं अनुदान सुरू केलं जातं। सर्व आधार तुटल्यानंतर जगण्याची वानवा असलेल्या या बंधू भगिनींना जगण्याचं साधन प्राप्त होतं या विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून। मी ह्या संजय गांधी निराधार योजनेचा गेली 8 वर्ष झालं लाभ घेते आणि मला 3 मुली आहेत, 1 मुलगा आहे आणि मुलगा आता माझा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगला 2ऱ्या वर्षाला डिग्रीला आहे। आणि हा लाभ मिळाल्यापासून मुलींचं शिक्षण, मुलाचं शिक्षण ह्या योजनेतून मी सर्व व्यवस्थित बघते आणि इथून पुढं मला ह्याचा लाभ मिळावा अशी मी अपेक्षा करते आणि मी ह्या परिस्थितीतून मला ह्या योजनेचा भरपूर लाभ मिळाला, त्यामुळे मी इथं आलेल्या सर्वांचं धन्यवाद मानतो। मला संजय गांधी योजनेचा लाभ मिळतोय। 6 महिने झालं। मला एक मुलगी आहे 8 वर्षाची। मी खुश आहे यात। 2 मुली आहेत लहान, मला महिन्याला पेन्शन मिळते। मला संजय गांधीतर्फे पैसे मिळतात, त्यामुळे मी खूप आभार आहे सगळ्या अधिकाऱ्यांची। माझा मुलगा आता 6 वर्षाचा पहिलीला आहे। असंच मला पैसे मिळत राहावे कारण मी माझ्या मुलाला पुढे शिकवू शकेन, याबद्दल मी सगळ्यांचे आभार आहे। सध्या राज्यामध्ये 5,60,000 असे लाभार्थी या योजनेचा फायदा घेत आहेत आणि जवळजवळ 395 कोटी रुपये राज्य शासन याच्यावरती वार्षिक खर्च करत आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना ही 65 वर्षांपर्यंतच्याच व्यक्तींसाठी असते। 65 वर्षांनंतर ह्या निराधारांचं जगणं सुकर व्हावं यासाठी राज्य शासनानं श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे। जी श्रावणबाळ ही जी योजना आहे, श्रावणबाळ म्हणजे काय? आपल्या आई वडिलांना काशीची यात्रा घेऊन यात्रेला ती अपंग होती, त्यांना चालता येत नव्हतं, त्या आई वडिलांना कावडीमध्ये घेऊन श्रावणबाळनं काशीच्या यात्रेला घेऊन गेला आणि आई वडिलांना तहान लागली म्हणून त्यानं ती कावड ठेवली आणि पाणी आणायला गेला आणि दशरथाच्या बाणाला तो बळी गेला हे तुम्हाला माहिती आहे। दशरथ म्हणजे प्रभू रामचंद्राचे वडील आणि म्हणून याचं नाव आपण दिलेलं आहे श्रावणबाळ। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 65 वर्षांनंतर सामावून घेण्यासाठी सरकारनं श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना कार्यान्वित केली। त्यामध्ये 65 वर्षांवरील निराधार वंचितांना ह्या योजनेतून लाभ मिळतो। त्यासाठी त्यांना राज्य सरकारकडून दर महिन्याला 400 रुपये अनुदान दिलं जातं। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 21,000च्या आत असणं आवश्यक असून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव नसलं तरीही हा लाभ दिला जातो। तुमच्या आशीर्वादाने पैसे मिळतात आणि मी भरपूर माझ्या पोटाला समाधान आहे, तुमच्या मुलाबाळाच्या समाधान आहे असं माझा आशीर्वाद आहे। मी एकलीच, कामधंदा निभत नाही, आता मला पैसे मिळते, समाधान आहे। श्रावणबाळ निवृत्ती योजनेमध्ये जवळजवळ 13,44,000 लाभार्थी याचा लाभ घेत आहेत आणि याच्यामध्ये 562 कोटी रुपये आपल्या राज्याकडून आणि केंद्राचे 200 आणि राज्याचे 400 अशा कॉम्बिनेशनमध्ये ही योजना आहे। तर याच्यावरती राज्याचा खर्च हा 562 कोटी रुपयाचा आहे। गावागावांमधलं या साऱ्या गरिबांचं जीवन अतिशय कष्टप्रद असतं।
उत्पन्नाचं साधन नाही, पैशांची वानवा असते आणि त्यामुळे बरेचदा पैशांची उचलही घेतली जाते. ह्या योजनांमधले जे लाभार्थी आहेत ना, त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे अनुदान किती मिळतं तेही त्यांना समजत नाही आणि त्यामुळे अशा वेळेला ह्या लाभार्थ्यांची फसवणूक होण्याची फार मोठी शक्यता असते. आणि या साऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी राज्य सरकारतर्फे आता बायोमेट्रिक पद्धती लागू करण्यात आली आहे. गावागावात जाऊन निधी वितरित करण्याचं आपण नवीन धोरण आणलेलं आहे. त्याप्रमाणे मला वाटतं आमच्या तालुक्यामध्ये बायोमेट्रिक पद्धतीचे स्मार्ट कार्ड अनेक गावामध्ये दिलेले आहे. आता तुम्ही नवीन आहे तुमचंही दिले जाते. त्याचं कारण काय आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा ही 10-12 गावामध्ये आहे. आता त्या म्हाताऱ्या कोताऱ्या विधवा परित्यक्त्या अपंग लोकांना त्या गावापासून त्या शाखेमध्ये जायला 100 रुपये त्याला इष्टीला द्यायला यायला लागतात. कधी पैसे आले त्याला कळत नाही. मग त्याला एकदा 100 रुपये खर्च करायला पाहिजे आणि ज्या दिवशी निधी येईल त्या दिवशी बँकेच्या दारात जाऊन भली मोठी रांगेमध्ये राहायचं आणि पुन्हा 100 रुपये खर्च करायचं, हे काय बरोबर नाही. या योजना राबवत असताना अनेक अडचणीही येत आहेत. त्यावर मातही केली जात आहे. पण त्यामध्ये मानवी स्वभावाचे अनेक पैलू आपल्या नजरेस येत आहेत. म्हणजे हातपाय चालेनासे झाल्यानंतर अडगळीत टाकण्याची वृत्ती स्वतःच्या मातापित्यांसाठी सुद्धा असते. अनेक लाभार्थी निवृत्ती वेतन, राष्ट्रीय वृद्धापकाळ हे योजना मिळवल्या आणि त्या आई वडील जे आहेत त्यांची मुलं कोण मामलेदार आहे, कोण क्लार्क आहे, कोण शासकीय नोकरीत आहे, कोण निमशासकीय नोकरीत आहे आणि आई वडिलांची मात्र वृद्धापकाळ, ती मात्र काय केलं पाहिजे, त्याला शिक्षाच झाली पाहिजे. अहो, लहानपणापासून मुलगा मोठा व्हावा, शिकावा आणि आपल्या म्हातारपणाची तो काठी बनावा म्हणून आईनं धुणं पाणी केली, वडिलांनी शेतमजुरी केली, मुलाला शिकविला आणि मुलगा नोकरीला जे लग्न केला, राणीला घेतला, ते आई वडील तिथंच गावात. विशेष सहाय्य विभागाच्या या गरिबांसाठी असलेल्या योजना आहेत. त्यामुळे ह्या योजनांची अंमलबजावणी करताना ही जाणीव ठेवा, मनामध्ये कणव ठेवा असा स्पष्ट आदेश हसन मुश्रीफ साहेब सतत देत असतात. आणि म्हणून या योजनांची अंमलबजावणी करत असताना आपल्या मनामध्ये एक कणवपणाचा सुद्धा कप्पा असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत काहीतरी मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा असते तर हे काम होणार नाही. हे एक आपण समाजाचं देणं लागतो. या गोरगरिबांचं काम केलं की याची फार मोठी पुण्यही आपल्याला मिळणार आहे, आपल्या पोरामुळांचं चांगलं होणार आहे. ही भावना सातत्यानं तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने जर मनात ठेवली तर मला वाटतं या योजनेचा अंमलबजावणी व्हायला फारसा वेळ लागणार नाही. अंमलबजावणी प्रक्रियेतल्या सर्व घटकांनी सारासार विचार करून ह्या योजना राबवाव्यात. तुम्ही त्या तलाट्याला सरकारला सक्त ताकीद देण्याची आवश्यकता आहे की जो गरीब माणूस तुमच्याकडे या योजनेच्यासाठी दाखला मागायला येईल त्याचं 4 दिवसात 8 दिवसात त्याचं निकालीत लावा. देणार असाल तर त्याला सांगा ताबडतोब देऊन टाका. देणार नसाल, त्याची त्रुटी असेल किंवा तो बसत नसेल तर सगळं सांगायचं, त्याला लिहून द्यायचं की ह्या याच्यामुळे तू नियमामुळे बसत नाही, म्हणून त्याला हेलपाटा घालायला लावणं, दारात उभं करणं, त्याच्यावर चांगलं बोलायचं नाही, त्याला तुच्छतेने वागवायचं, एखादा मोठा माणूस आला की त्याला खुर्चीवर बसवायचं आणि या गरीबाला बाहेर बसवायचं, असं करू देऊ नका. आणि ही गोष्ट मात्र प्रामाणिकपणे जर केली तर मला वाटतं या योजनेचं यश हे फार दूरवर नाही. ही जी अनुदान आहेत त्याचं 6-6 महिने हे BDS सिस्टीम खाली होतं, म्हणजे बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी राज्य सरकारने स्वीकारली त्याच्या अंतर्गत हे होतं. मग ते 3-3 महिने 4-4 महिने पैसेच यायचे नाही. ही गरीब माणसं त्या दारामध्ये जाऊन बसायची बँकेच्या, तर अनुदानच यायचं नाही. आणि म्हणून या राज्याचा मंत्री झाल्यानंतर पहिली गोष्ट जर मी केली असेल तर हे अनुदानाची योजना जी आहे ती या BDS सिस्टीम मधून बाहेर काढली. पुणे पद्धतीचा GR आपण काढला. जरी अनुदान जरी आलं नाही तर तुम्हाला ट्रेझरीमधनं ते अनुदान काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला आणि त्या लोकांना वेळेवर महिन्याच्या महिन्याला हे अनुदान कसं जाईल याचा आपण सर्वांनी काळजीपूर्वक प्रयत्न करावेत. अशा प्रकारचं मी एक पत्र दिले जिल्हाधिकाऱ्यांना. गरिबांच्या ह्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये कुठे अपप्रवृत्ती शिरल्या किंवा आल्या तर त्यांचा नायनाट करावा असेही आदेश देण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी दलालांचा सुळसुळाट झाला, गोरगरिबांना वेठीस धरण्याचाही काही ठिकाणाहून आम्हाला अनुभव आला.
आणि म्हणून याच्यामध्ये कसं वरचे वर येतात, कशा सुधारणा करता येतील आणि लाभार्थ्यांना वेळेवर आणि योग्य लाभार्थ्यांना मदत कशी दिली जाईल याकडे शासनाचा कल आहे. ह्या लाभार्थ्यांना असं एक आम्हाला आढळून आलं की मनी ऑर्डरनं पाठवणं किंवा बाय कॅश अशा प्रकारचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे करत असताना मध्ये काही दलाल मंडळी किंवा या क्षेत्रामध्ये जे असामाजिक तत्त्व आहेत ते त्याचा गैरफायदा घ्यायचे आणि 600 रुपये जर शासनानं दिले तर त्यांच्यापर्यंत कदाचित सर्वचे सर्व न पोहोचता त्याच्यामधून 100-200 रुपये असे गायब व्हायचे. तर हा प्रकार थांबण्यासाठी गेल्या वर्षापासून आपण जवळजवळ ही योजना 100% याच्यावरती राबवतो आणि बँकेच्या खात्यावरती त्यांचं सगळं जे काही रक्कम आहे त्यांना देय असलेली ती रक्कम आपण जमा करतो. गरीब, निराधार, वंचितांचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून विशेष सहाय्य विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. आपणही त्यांना साऱ्यांना सहाय्य करण्याची गरज आहे. जगणं आता सुसह्य आहे, विशेष सहाय्य सोबतीला आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या अनुदानाच्या ज्या योजना आहेत या पात्र व्यक्तीलाच द्या आणि म्हणून अशा सगळ्या कामामध्ये तुम्ही जर प्रामाणिकपणाने प्रयत्न जर केले, आपल्याला एक सामाजिक काम म्हणून आपण जर इकडे बघितलं तर मला वाटतं ह्या योजना या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभावीपणाने पार पडतील याच्यावर माझा विश्वास आहे. आपल्या राज्याच्या विशेष सहाय्य विभागाच्या निरनिराळ्या योजनांपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची संपूर्ण माहिती आज आपण घेतली. या योजनांमधली लाभार्थी संख्या वाढवण्यासाठी आपला आजचा जनता दरबार होता. हे असे लाभार्थी आपल्याला जर का कुठे आढळले तर त्यांना सत्वर ही माहिती आपण देण्याची गरज आहे. या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये कुठे त्रुटी असतील, कमतरता असतील, पण तरीही ह्या योजनांची अंमलबजावणी चालू आहे आणि गतीने चालू आहे हेही आपण पाहिलं. कुठेतरी सकारात्मक काम होत आहे किंवा तसं करण्याची किंवा या गरिबांप्रती चांगल्या भावना ठेवून त्यांची उन्नती करण्याची भावनाही कुठेतरी कुणाच्या तरी मनामध्ये आहे हे आपण सर्व आजच्या ह्या भागामध्ये पाहिलं. तुमच्याही भागामध्ये असे कुठे चांगले प्रयोग असतील, उपक्रम असतील, योजना असतील, प्रकल्प असतील ज्याची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे त्या साऱ्यांची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. ह्या आमच्या ईमेल ID वरती ही माहिती ते तुम्ही पाठवाच. त्याबरोबर तुमचे विचार असतील, तुमची मनोगत असतील, सूचना असतील, अभिप्राय असतील तेही लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं या विचारांनी प्रेरित झालेला हा तुमचा आमचा जनता दरबार. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरती आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुन्हा प्रक्षेपणामध्ये जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारामध्ये आपण सर्वांनी सामील व्हा ही आपणा सर्वांना कळकळीची विनंती आणि त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.